अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, आणि ज्याने लिहिलेल्या संविधानावरती संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्व महामानवांना, महापुरुषांना तुमच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः मी अभिवादन करते। खरं तर भगवा वादळ बीदरमध्ये दाखल झालेलं आहे आणि हेच वादळ बंगलोरमध्ये जाण्यासाठी वेळ लागणार नाही। तर संतोष लाड साहेबांना विनंती आहे की अजून जे आहेत, अजून महिला आवर्जून, काही एसटीने आलेल्या आहेत, काही तिथेच राहिलेल्या आहेत, जागा नसल्यामुळे एवढे महिला येत आहेत आणि अजून यायचं पण आहे। तर महिलांसाठी काहीतरी व्हावं, महिलांसाठी काहीतरी इन फ्युचर त्यांच्यासाठी काहीतरी करावं, हे लाड साहेबांचं खूप त्यांचं मनापासून आहे। मी जास्त बोलत नाही, अजून 2 शब्द बोलते। शुभा म्हणजे काय? साडेतीनशे वर्षापूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा। राजनीती, युद्धनीती, गरिबी कावा यासारख्या कुटक्षेत्राचा कळस म्हणजे शुभा। सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा। दुश्मनाच्या काळजातही पवित्रतेचं स्थान म्हणजे शुभा। तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच हातात होती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हिंदवी स्वराज्य स्थापन करत असते वेळेस त्यांच्याकडे सैनिकही नव्हते, अस्त्रशस्त्रही नव्हते। आता जे साहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन महाराजाकडे आले होते, तेव्हा महाराजाला विचारले काय झालं तानाजी, तेव्हा महाराजाने म्हटले की कोंढाणा जिंकायला जायचंय। काय? कोंढाणा जिंकायला जायचंय? आधी लगीन कोंढाण्याचं करू, मग रायबाचं करू, म्हणून कोंढाण्यावर स्वारी केली आणि कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा राजपूत। उदयभान्या कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी। अरे तानाजी, तू इथे काय करतोस? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील। अरे हट, दिल्लीला मुजरा करायची ही जात मराठ्याची नाही। एक वेळेस झुकेल, एक वेळेस वाकेल, पण झुकणार नाही। एक वेळेस मोडेल, पण वाकणार नाही। तर एवढे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय शिवराय, जय भवानी।